राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रीता भूपेंद्र बाविस्कर यांच्या कारखाली लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून हल्ला केल्याची घटना धुळे तालुक्यातील वणी गावाजवळ घडली। रीता भूपेंद्र बाविस्कर या आपल्या भावासोबत 12 मे रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चारचाकी क्रमांक M54B4300 ने मुंबईला जाण्यासाठी निघाल्या असताना मंगरुळ येथून चारचाकी व मोटरसायकलने त्यांचा पाठलाग करून सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास वणी गावाजवळील वळणार तिघांनी ओव्हरटेक करत चारचाकीच्या मागच्या व पुढच्या टायरमध्ये लोखंडी खिळ्यांचा रॉड टाकून गाडी पंक्चर केली आणि हल्ला करून गाडीची तोडफोड केली। रीता बाविस्कर यांनी तातडीने 112 डायल केले। या दरम्यान हल्लेखोरांनी बाविस्कर व त्यांचा चालक यांच्यात वाद झाले। तेव्हा हल्लेखोरांनी आम्ही गोरक्षक असून आम्हाला गाडीत गाय असल्याचा संशय आला असे सांगितले। दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तातडीने पोलिसांना रवाना करून संबंधित आरोपींना अटक केली असून आरोपी मिलिंद पाटील राहणार वरखेडी, सौरभ जाधव राहणार दंडेवाला, बाबानगर मोहाडी उपनगर धुळे, प्रमोद देविदास सोनवणे राहणार बाळापूर अशी असल्याचे समजले। धुळे तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत। दरम्यान घटनेची आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ यांनी देखील दखल घेतली आहे। अमळनेर तालुक्यात उष्णतेमुळे 4 जणांचा आणि एकाचा गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। तालुक्यातील एकतास येथील विश्वास नारायण पाटील वय वर्ष 44 यांनी दुपारी शेतात काम करून भर उन्हात ते घरी आले आणि लागलीच पाणी पिऊन कूलर समोर बसले। त्यांना अचानक झटका आला आणि उलट्या झाल्या। उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले। डॉक्टर जयेश शिंदे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। त्यांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, 2 मुले असा परिवार आहे। निमगुळ तालुका शिंदखेडा येथील सिंधुबाई रमेश बागुल वय वर्ष 69 ही महिला रेल्वेने भाच्याच्या मुलाच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी अमळनेर येथे येत असताना सायंकाळी 6:15 वाजता LICचे अधिकारी RB पाटील हे स्टेशनवर फिरायला गेले असता महिला बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। ती श्वास घेताना धापा टाकत होती। RB पाटील यांनी तिला रिक्षामध्ये टाकून ग्रामीण रुग्णालयात आणले। डॉक्टर आशिष पाटील यांनी तिला तपासले असता तिला मृत घोषित केले। महिलेला प्रचंड ताप होत होता, त्यामुळे तिचा मृत्यू उष्णतेने झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली। महिलेच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे। तर तालुक्यातील देवगाव देवळी येथील अनिल मंगल शिरसाट वय वर्ष 35 याने स्वतःच्या राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। त्याच्या पश्चात आई, पत्नी, 1 मुलगा, 3 मुली असा परिवार आहे। दरम्यान LIC कॉलनीतील रहिवासी रमेश जगन्नाथ चौधरी हे देखील उन्हात लग्नाला गेल्यानंतर आजारी पडले आणि आजारपणात त्यांचा मृत्यू झाला। तर ढेकू येथील शंकर आनंदा पाटील यांचा देखील उष्णतेने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले। अमळनेर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतील जुन्या मुख्य जलवाहिनीवरील 150 mm 6 इंच व्यासाचा मुख्य वॉल दुरुस्त झाला आहे। या वॉलच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार असल्याने शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा उशिराने होणार आहे। नागरिकांनी नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे। नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मुख्य जलवाहिनीवरील नादुरुस्त वॉल दुरुस्त करण्यासाठी जलवाहिनी वॉश आउट करणे आवश्यक आहे। या तांत्रिक कामामुळे शहरातील फरशी रोड, बेलदार मोहल्ला, पानखिडकी, बाहेरपुरा अर्धा भाग तसेच झामी चौक जलकुंभ, लालबाग जलकुंभ, रामवाडी जलकुंभ आणि तांबेपुरा जलकुंभ या महत्त्वाच्या जलकुंभांवरून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे। तसेच सध्या सुरू असलेल्या यात्रेतील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे। तसेच सध्या सुरू असलेल्या यात्रेतील पाणी पुरवठ्यावरही याचा परिणाम होणार असून तेथेही पाणी उशिराने सोडण्यात येणार आहे। दरम्यान मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असून या काळात नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे।
पिकअप व्हॅनमध्ये बैल दाटीवाटीने भरून नेणाऱ्या शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरांसह पिकअप व्हॅन असा एकूण 4,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 11 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास काही कथित गोरक्षकांनी गलवाडे रस्त्यावर JP हॉटेलजवळ 3 वाहनांमध्ये गुरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती दिली. वाहने अडवून ठेवण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन 3ही वाहने पोलीस स्टेशनला जमा करून खात्री केली असता ती गुरे शेतकऱ्यांची असल्याची खात्री झाली. गणेश दिगंबर पाटील राहणार शिरसमणी यांनी त्यांच्या पिकअप व्हॅन क्रमांक MH19 CY 6694 मध्ये 4 गुरे दाटीवाटीने कोंबून भरली होती म्हणून यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे सांगण्यात आले. वाहतूक पोलीस संजय बोरसे यांनी फिर्याद दिल्यावरून गणेश पाटील यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून 2,50,000चे वाहन आणि 1,90,000 रुपयांचे 4 बैल जप्त करण्यात आले. तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.